तुम्ही शेअर घेतलाय पण चुकीच्या किमतीत आणि तुम्हाला अजूनही कळलंच नाही. कारण तुम्ही पी रेशो पाहिलाच नाही. आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर स्टॉक मार्केट तुम्हाला कधीच समजणार नाही. कल्पना करा तुमचा मित्र म्हणतो, भाऊ हा शेअर घे जबरदस्त आहे. तुम्ही विचार करता किंमत किती? तो म्हणतो ₹1000 आणि तुम्ही विचार न करता खरेदी करता. पण थांबा, हा शेअर 1000ला स्वस्त आहे की महाग आहे? हे सांगणारा एकच नंबर आहे, पीई रेशो. आज आपण पाहणार आहोत पीई रेशो कसे काम करते. तो जर कमी असला तर काय होते आणि जास्त असला तर काय होते. पॉईंट नंबर 1, चुकीच्या किमतीत शेअर घेणे. सगळ्यात मोठा धोका माहित आहे काय? चांगली कंपनी पण चुकीची किंमत. लोक म्हणतात कंपनी चांगली आहे ना मग घ्या, पण मार्केट असं काम करत नाही. अनेक लोक टाटा, रिलायन्स, इन्फोसिस घेऊनही नुकसानात आहेत. का? कारण त्यांनी पीई रेशो समजूनच घेतला नाही. जर मी तुम्हाला सांगितलं पीई रेशो वापरून तुम्ही महाग शेअर ओळखू शकता, तर पीई रेशो म्हणजे काय? पीई रेशो म्हणजे प्राइस डिवायडेड बाय अर्निंग. म्हणजे एखादी कंपनी एका वर्षात ₹10 कमवत असेल आणि तिचा शेअर 200ला मिळत असेल तर पीई तिचा 20 असतो. म्हणजे तुम्ही आज ₹200 देताय आणि कंपनी ₹10 कमवत आहे. म्हणजे तुमचे पैसे वसूल व्हायला 20 वर्ष लागतील. शॉक वाटला ना? आणि म्हणून पीई रेशो महत्वाचे आहे. पॉईंट नंबर 2, हाय पीई इज इक्वल टू फ्युचर लॉस ट्रॅप. आता लक्ष द्या, हाय पीई असल्यावर शेअर म्हणजे काय? मार्केटला खूप अपेक्षा आहे, पण जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर शेअर कोसळतो. उदाहरण 2021च्या टेक स्टॉक्स, 2022च्या मार्केट क्रॅश. लोक म्हणत होते ग्रोथ आहे ग्रोथ आहे, पण पीई इतका जास्त होता की थोडी चूक आणि कॅपिटल पूर्ण उडालं. मग लो पीई म्हणजे लगेच खरेदी करायची का? थांबा, हाच सगळ्यात मोठा सापळा आहे. पॉईंट नंबर 3, लो पीई इज इक्वल टू व्हॅल्यू ट्रॅप. लो पीई इज इक्वल टू स्वस्त, पण नेहमी नाही. कधी कधी कंपनी खराब असते, बिझनेस मॉडेल मरतो आणि त्याचा फ्युचर राहत नाही आणि कंपनीवाले मार्केट आधीच जाणून असतात, म्हणून पीई कमी असतो आणि साधारण इन्व्हेस्टर तो म्हणतो की स्वस्त आहे तर घेऊन टाका आणि मग पैसे अडकतात, शेअर हलत नाही आणि वर्षे वाया जातात. सोल्युशन नंबर 1, पीई रेशो कसा योग्य वापरायचा. आता लक्ष द्या, हे आहे प्रो स्ट्रॅटेजी. पीई रेशो कधीच एकट्याने वापरू नका. नेहमी पहा इंडस्ट्रियल पीई, कंपनी ग्रोथ आणि अर्निंग कन्सिस्टन्सी. उदाहरण आयटी सेक्टर पीई इज इक्वल टू 25 आणि कंपनी पीई इज इक्वल टू 20. म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यू असू शकते. तुलना करा, अंदाज नाही. पण मार्केट कधी कधी वेड्यासारखा वागतो. मग काय करायचे? सोल्युशन नंबर 2, पीई प्लस ग्रोथ इज इक्वल टू मॅजिक पेग रेशो. जर पीई जास्त आहे पण ग्रोथ पण जास्त आहे, मग हाय पीई जस्टिफाईड असतं. उदाहरण पीई इज इक्वल टू 40 आणि ग्रोथ आहे 30%. ते धोकादायक नाही आहे, ते ऑपॉर्च्युनिटी आहे. पण पीई जर 40 आहे आणि ग्रोथ फक्त 5% आहे तर मग धोकादायक आहे. सोल्युशन नंबर 3, इमोशनल बाईंग थांबवा. मार्केट तुम्हाला दररोज फोमो देईल, हा शेअर उडतोय, उद्या मिस होईल. पण पीई एकच प्रश्न विचारतो, हा भाव योग्य आहे का? इमोशन नाही, डेटा वापरा. एक रिअल लाईफ स्टोरी वरून जाणून घेऊया. 2020 मध्ये एक शेअर होता, पीई कमी होता, लोक इग्नोर करत होते. कोणीतरी पीई प्लस ग्रोथ पाहिलं आणि गुंतवणूक केली आणि आज तो 5 पटीने जास्त वाढला आहे. आणि दुसरीकडे हाय पीई, फोमो, इंस्टाग्राम ट्रिक्स इज इक्वल टू कॅपिटल झिरो. इन कन्क्लुजन, आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, शेअर चांगलं असणं महत्वाचे नाही, किंमत योग्य असणं महत्वाची आहे आणि ती किंमत सांगतो पीई रेशो. पुढच्या वेळी कोणी शेअर सुचवला तर एकच प्रश्न विचारा, पीई किती आहे आणि का आहे?